नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ज्या महत्त्वाच्या 25 योजना आहेत, फ्लॅगशिप स्कीम असं म्हटलं जातं, तर या 25 योजना कोणत्या आहेत आणि त्या तुम्हाला अभ्यासाव्या लागतीलच। करंटला धरून पण अभ्यासाव्या लागतील, त्याचबरोबर इकॉनॉमिक्सला धरून पण अभ्यासाव्या लागतील। म्हणजेच थोडक्यात या 25 योजना, या योजनावरती एक ना एक साधारणतः क्वेश्चन येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला, मी म्हणेल की इथून पुढच्या कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो। सो तुमच्याकडे या योजनांच्या विषयी नोट्स प्रिपेअर असणं काय गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वांनी या योजनांची माहिती काढायची आहे। त्या कोणत्या योजना आहेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे वन बाय वन। पहिली योजना जी आहे ते आत्मनिर्भर भारत योजना। आत्ताच बघा, कोरोना काळामध्ये भारत सरकारच्या मार्फत, केंद्र सरकारच्या मार्फत आत्मनिर्भर भारत योजना लॉन्च केलेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे। मग ते आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, त्याचबरोबर इतर सर्व बाजूनी भारताला काय करायचं आहे, आत्मनिर्भर बनवायचं आहे। देशामध्ये इनोव्हेशन्स करायचे आहेत, नवीन नवीन शोध लावायचे आहेत, देशामधीलच तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे। असे बरेच मुद्दे हे आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत आहे। तुम्हाला याच्यातील काय लक्षात ठेवायचं आहे, एक म्हणजे ही योजना कधी लॉन्च केली होती, दुसरं या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तिसरं काय असणार आहे तर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना आहे, आणि या योजनेचा जो काही आपण म्हणू की कन्क्लूड, म्हणजे या योजनेमध्ये काही त्रुट्या वगैरे असतील त्याची पण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, इथे दिलेल्या सर्व 25 योजनांच्या बाबतीमध्ये दुसरी महत्त्वाची योजना जी आहे PM किसान योजना, यालाच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे। बघा, या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काय दिलं जातं, एक ठराविक निधी दिला जात आहे। तिसरी योजना जी आहे ती प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना, शेतकऱ्यांच्यासाठी पेन्शन योजना लॉन्च केलेली आहे या प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेच्या अंतर्गत। आता या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे की जे शेतकरी असेल, त्यांची एक ठराविक जमीन असेल किंवा शेतमजूर असेल तर त्यांच्यासाठी एक पेन्शन स्कीम चालू केली जाणार आहे। पण या पेन्शन स्कीमच्या अंतर्गत सुरुवातीला एक ठराविक रक्कम किंवा ठराविक अमाऊंट मंथली भरावी लागेल आणि नंतर ज्यावेळेला एक 60 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या किसानला, शेतकऱ्याला काय दिली, पेन्शन दिली जाईल असं सांगितलेलं आहे। चौथा मुद्दा जो आहे तो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना। कोरोनाच्या कार्यकाळामध्येच ही गरीब कल्याण योजना लॉन्च केलेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर जे अन्नधान्य जे आहे, मग गहू किंवा डाळ असेल किंवा तांदूळ असेल, तर हे गरिबांना काय करायचं आहे, द्यायचे आहे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायचे आहे। बघा, आत्तापर्यंत जरी विचार केला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, अप टू नोव्हेंबरपर्यंत हे दिलं जाणार आहे। सुरुवात याची कधीपासून झाली होती तर 2 महिन्यापासून झालेली आहे। म्हणजे मी म्हणेल की एप्रिलपासून याची सुरुवात झालेली आहे, जेव्हापासून याची अनाउन्समेंट झालेली आहे तेव्हापासून। पाचवा मुद्दा जो आहे तो जनधन योजना आहे। पाचवी योजना जनधन योजना, आर्थिक समावेशकताच्या दृष्टिकोनातून ही जनधन योजना चालू केलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत 0 बॅलन्स मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं अकाउंट ओपन करू शकता आणि याच्यामध्ये तुमचा जो काही अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक ATM कार्ड, रुपे ATM कार्ड दिलं जाईल। त्याचबरोबर तुमच्यावरती एक इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स उतरला जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे। 30,000 रुपयेपर्यंत इन्शुरन्स वगैरे असेल आणि 6 महिने जर तुम्ही अकाउंट व्यवस्थित ड्राईव्ह केलं तर 5,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट दिला जाईल। आता ही 2014ची योजना आहे, पण तरीही विचारली जात आहे कारण आत्ता खूप चर्चेत आहे। 6वा मुद्दा जो आहे स्किल इंडिया मिशन। स्किल इंडिया म्हणजे कौशल्य भारत अभियान काय आहे तर भारतामध्ये कौशल्य, त्याचबरोबर जे निम्न कौशल्य आणि ज्यांच्याकडे काहीच कौशल्य नाही आहे त्यांना कौशल्य देणे। मग छोटे मोठे जे आपण म्हणू की कोर्स वगैरे असणार आहेत सरकारच्या मार्फत, ते कोर्स या 10वी नापास असतील, त्याचबरोबर 8वी पर्यंत शिक्षण झालेलं असेल तर त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करून त्या कोर्सच्या मार्फत त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने स्किल इंडिया मिशन काय केलेलं आहे तर भारत सरकारच्या मार्फत लॉन्च केलेलं आहे। 7वी योजना जी आहे ती मेक इन इंडिया आहे। ही मेक इन इंडिया योजना काय आहे तर या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या वस्तू असतील, जे गुड्स वगैरे असतील, सर्व्हिसेस असतील, ते भारतामध्ये तयार करणे, त्याचबरोबर परकीय देशाने भारतामध्ये मेक इन इंडियाच्या अंतर्गत गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने मेक इन इंडिया ही काय केलेलं आहे तर भारत सरकारच्या मार्फत चालू केलेली आहे। नेक्स्ट जे आहे ते स्वच्छ भारत अभियान। स्वच्छ भारत अभियान खूप गाजलेलं आहे आणि गाजणं पण गरजेचंच आहे। बघा, 2012-13चा भारत आपला देश आणि आजचा देश खूप मोठा फरक आहे। म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो की पूर्णपणे लॅट्रिन, म्हणजे गार्बेज लॅट्रिन्स असतील, संडास वगैरे बांधण्यात आलेली आहेत, त्याच्यासाठी सरकारच्या मार्फत वरून निधी वगैरे दिला जात आहे। पूर्णपणे हे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत केलं जात आहे। बघा, 9वा मुद्दा जो आहे तो संसद आदर्श ग्राम योजना। म्हणजे जे काही संसदेचे सदस्य आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत, खासदार आपण म्हणतो,
तर त्यांनी काय करायचंय, गाव दत्तक घ्यायचं आणि त्या गावामध्ये आवश्यक असणाऱ्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या गरजा प्रोव्हाइड करायच्या, याच्या दृष्टिकोनातून संसद आदर्श ग्राम योजना चालू करण्यात आलेली आहे. 10वी जी योजना आहे ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. पुन्हा एकदा ही श्रमयोगी मानधन योजना जी आहे ही असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी काय करण्यात आले आहे, तरी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चालू केलेली आहे. 11वा मुद्दा जो आहे, 11वी योजना जी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान आहे, ही एक योजनाच आपण म्हणू शकतो. आणि या अभियानाच्या अंतर्गत ज्या मुली आहेत त्यांना शैक्षणिक चांगल्या प्रकारचं शिक्षण देणे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी त्यांना काय करायचं, एम्पावर करणे, प्रोत्साहन देणे, या उद्देशानेच बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान भारत सरकारच्या मार्फत चालू केलेले आहे. 12वी जी योजना आहे ती हृदय योजना जी आहे, ही हृदय योजना कशा संदर्भात आहे की देशामधील ज्या हेरिटेज साईट ज्या आहेत, हेरिटेज म्हणजे पुराणातील ज्या साईट्स वगैरे आहेत, ठिकाणं वगैरे आहेत, तर त्यांचं पुनर्वसन करणे, त्याचं जतन करणे, या उद्देशाने ही योजना आहे. 13वी जी योजना आहे ती प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत जे छोटे मोठे उद्योग करणारे असतील, ज्यांना कुटीर उद्योग करायचा असेल किंवा कोणतेही MSMEच्या अंतर्गत निम्न एखादा उद्योग चालू करायचे असेल तर प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत बँकांच्याकडून काय केलेलं आहे, 3 टप्पे केलेले आहे. एक म्हणजे शिशु, नंतर आहे तो किशोर आणि नंतर आहे ते तरुण, असे 3 टप्पे केलेले आहेत. शिशु वर्गातील 50,000 रुपयेपर्यंत कर्ज शिशुसाठी दिलं जाईल. त्याचबरोबर 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंत असेल ते किशोर वयांसाठी, 10 लाख रुपयेपर्यंत असेल ते कोणासाठी देणार, तरुणांच्यासाठी. अशा प्रकारे काय करायचं, छोटा मोठा उद्योग चालू करण्यासाठी या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर एक प्रकारचं कर्ज प्रोव्हाइड केलं जाणार आहे असं सांगितलेलं आहे. थोडी सर्व माहिती तुम्ही काढणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे आहे ते उजाला योजना जी आहे, उजाला योजना लाईट संदर्भात आहे. उज्ज्वला योजना जी आहे ते गॅस कनेक्शन दिलं गेलेलं आहे बघा, त्याच्या संदर्भात उज्ज्वला योजना आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा विमा योजना, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त इन्स्टिट्यूशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी व्हावे या उद्देशानेच प्रधानमंत्री मातृ सुरक्षा विमा योजना चालू केलेली आहे. याच्या अंतर्गत ठराविक रक्कम पण त्या मातांना दिली जाते. 7वी जी आहे ती अमृत योजना जी आहे, ही अमृत योजना आहे. नंतरची 18वी जी आहे ती डिजिटल इंडिया मिशन आहे. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन जे करायचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे, या उद्देशाने डिजिटल इंडिया मिशन चालू केलेलं आहे. 19 नंबरची आहे ती उदय योजना इलेक्ट्रिसिटी संदर्भात आहे. 20 नंबरची जी आहे ते स्टार्टअप इंडिया, देशामध्ये नवीन नवीन स्टार्टअप उद्योग चालू करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्यासाठीची ही योजना आहे. सेतू भारतम योजना जी आहे ते भारतामध्ये जे काही छोटे मोठे पूल वगैरे असणार आहेत रस्ता क्रॉस करण्यासाठी वगैरे, तर त्या पूल बांधण्यासंदर्भात सेतू भारतम योजना आहे. 22 नंबरची जी योजना आहे ते स्टँडअप योजना आहे. स्टँडअप योजना ही पण SC ST तील महिलांना उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान जे आहे ते गंगा शुद्धीकरणासंदर्भात आहे. 24 नंबरची योजना जी आहे ती अटल भूजल योजना आहे, भूजला संदर्भात आहे. 25वी आयुष्यमान भारत योजना जी आहे 2018 साली ही आयुष्यमान भारत योजना लॉन्च करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 5 लाख रुपयेपर्यंत जो हॉस्पिटलमधील खर्च जो आहे या योजनेच्या अंतर्गत काय केला जाईल, माफ केला जाईल असं सांगितलेलं आहे. आणि याचे लाभार्थी 10.74 करोड फॅमिली असणार आहेत. एका फॅमिलीसाठी 5 लाख रुपये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे साधारणतः लाभार्थी असणार आहेत, आपण म्हणू की एका कुटुंबातील 5 व्यक्ती विचारात घेतल्या तर 50 कोटी व्यक्तींना हा काय तर फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीच्या 25 योजना आहेत. व्यवस्थित या योजनांची माहिती काढा आणि एक योजनाची नवीन 100 पेजेस वही तयार करा, जेणेकरून भविष्यामध्ये योजनावरती प्रश्न येणार असेल परीक्षेच्या अगोदर तुम्ही ह्या योजना वाचून जाणं गरजेचंच आहे. ठीक आहे, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.